आज आपण नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 5वीच्या वर्गात जी परीक्षा घेतली जाते त्यासाठी विभाग 2 मधील घटक पहिला संख्या व संख्या प्रकार किंवा त्यालाच संख्या आणि संख्या पद्धती असे पण आपण म्हणू शकतो, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. यामधील छोटे छोटे मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. तरी आपण हा व्हिडिओ स्किप न करता पाहावा आणि सोबत आपल्या एक पेन आणि वही असणे गरजेचे आहे. संख्या व संख्या प्रकारच्या सुरुवातीला आपण पाहूया अतिमहत्त्वाचे संख्याचिन्ह, म्हणजे आपण अंकाला काय म्हणतो याविषयी. म्हणजेच हा अंक राष्ट्रीय आहे, आंतरराष्ट्रीय आहे की रोमन अंकातील आहे याविषयी माहिती पाहूया. संख्याचिन्ह सुरुवातीला देवनागरी संख्याचिन्ह. देवनागरी संख्याचिन्ह आहे. देवनागरी संख्याचिन्ह देवनागरीमध्ये स्थानिक भाषेतून लिहिले जाणारा अंक याला देवनागरी संख्याचिन्ह म्हणतात. जसे की मराठीमध्ये आता लिहिलेले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 हे मराठीमध्ये लिहिलेलं आहे. मराठीमध्ये लिहिलेलं आहे. याला देवनागरी संख्याचिन्ह म्हणतात. देवनागरी ही संख्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. डावीकडून उजवीकडे. तर दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे सर्व जगामध्ये वापरले जाणारे अंक. आता बघा आंतरराष्ट्रीयमध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 नाही 0. तर याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. हे झालं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. तर बघा रोमन अंक बघा, रोमन अंकामध्ये लिहिलेलं बघा हे आहे सिंगल आय सारखं आहे ते 1, डबल रेषा आहे ते 2, हे 3 रेषा असलेले 3, हे 4 5 6 7 8 9 आणि 10 असे रोमन अंकामध्ये लिहिले जातं. तर हे झाले संख्या चिन्ह, म्हणजे कोणत्या संख्येसाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं. म्हणजे एखादी संख्या लिहिल्यानंतर त्याला चिन्ह असे म्हणतात. म्हणजे हा पहा 1 लिहिला आहे, हा हे 1चं चिन्ह आहे बघा. तर इंग्लिशमध्ये हे 1चं चिन्ह आहे, तर मराठीमध्ये हा 1चं चिन्ह आहे आणि रोमनमध्ये हा झाला 1चं चिन्ह. यानंतर आपण संख्याविषयी माहिती पाहूया. संख्याला आता पहा, संख्येला 2 किमती असतात, एक दर्शनी किंमत आणि एक स्थानिक किंमत. तर दर्शनी किंमत ही बघा, तर दर्शनी किंमत आपल्याला दिलेल्या संख्यामध्ये तिची वैयक्तिक किंमत म्हणजेच दिसणारी किंमत ही त्या किमतीला दर्शनी किंमत असे म्हणतात. आता बघा 4737. दर्शनी किंमत मध्ये 7ची किंमत 7च आहे, 3ची किंमत 3च आहे, 7ची किंमत पुन्हा 7च आहे. ही दर्शनी किंमत आपल्याला दिसणारी किंमत. तर 4ची किंमत 4च आहे. तिच्या स्थानावरून नाहीतर दिसण्यावरून किंमत ठरवली जाते, त्याला दर्शनी किंमत म्हणतात. आता त्याच्यानंतर पाहूया एक अंक घेऊया आपण 36. तर यामध्ये 6ची किंमत ही 6च आहे दर्शनी किंमत,
आणि 3ची किंमत ही 3च आहे. दिसण्यावरून म्हणजे आपल्याला जे दिसतंय त्याची तीच किंमत. तर आता पाहूया आपण स्थानिक किंमत. कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक अशा स्थानावरून ठरते. बघा आता स्थानिक किंमतनुसार 4737 यामध्ये स्थानिक एकक स्थानी आहे 7, तर त्याची स्थानिक किंमत आहे 7. दशक स्थानी आहे 3, तर 3ची स्थानिक किंमत आहे 30. तर शतक स्थानी आहे 7, तर शतक स्थानी असलेल्या 7ची किंमत आहे 700. तर सहस्त्र स्थानी आहे 4, म्हणजे 4ची किंमत ही 1000 स्थानी आहे 4, तर 4ची किंमत आहे 1000. 4000 म्हणजे 4ची किंमत 1000 आहे. तर 7ची किंमत आहे शतक स्थानी असल्यामुळे त्याची 700 होते आणि एकक स्थानी असलेल्या 7ची किंमत 7 आहे. पटीने किंमत कमी होत जाणारी संख्या म्हणजे डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे 10 पटीने किंमत कमी होत जाते. बघा 10 कोटी, कोटी, 10 लाख, लाख, 10,000, 1000, शतक म्हणजे 100, दशक म्हणजे 10 आणि एकक म्हणजे 1. तर पहा आपण एक अंक घेऊया 76,212. तर 2ची किंमत ही 2 आहे, 1ची किंमत ही 10 आहे, नंतर 2ची किंमत 200 आहे, नंतर 6ची किंमत 1000 मध्ये आहे म्हणजे 6000. 6ची किंमत ही 1000 मध्ये आहे म्हणजे 6000. तर 7ची किंमत ही 10,000 मध्ये आहे तर 70,000. बरोबर. म्हणजे आता बघा उजवीकडून डावीकडे जाताना एकक झाल्यानंतर दशक म्हणजे 1, 10 म्हणजे दोन्हीतील फरक 10ने वाढतो. तर त्याच्यानंतर दशक झाल्यानंतर शतक म्हणजे 100. 10 आणि 100 मध्ये 10 पटीचं अंतर आहे म्हणजे 10ला 10ने गुणल्यानंतर 100 येते. त्याच्यानंतर शतक नंतर 10ने गुणल्यानंतर 1000 येते म्हणजे 100ला 10ने गुणल्यानंतर 1000 येते. म्हणजे उजवीकडून डावीकडे जाताना कोणत्याही अंकाची किंमत 10 पटीने वाढते, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता बघा आपल्याला परीक्षेत असा प्रश्न विचारला जातो की 12,256 कशी लिहिली जाईल. तर बघा तर आपल्याला खाली 4 पर्याय दिलेले असतील. त्यामध्ये एक पर्याय असेल 12,00,000, 12,256. तर पहा 12,00,000 अधिक 256 यामध्ये एक पर्याय असतो आपल्याला दिलेला ABCD. यामध्ये कोणता तरी एक पर्याय असतो, त्यामध्ये हा अंक लिहिलेला असतो 12,256 अशा प्रकारे लिहिलेला आहे. तर आपण तिथं त्या ए स्थानी जर असेल तर एला आपण गोल केल्यानंतर आपल्याला तो प्रश्नाचे उत्तर बरोबर येते. यानंतर आपण पाहूया नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या आपण एखाद्या वस्तूची मोजणी करण्यासाठी
वापरल्या जाणाऱ्या संख्येला नैसर्गिक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ बघा, आज वर्गात उपस्थित असलेल्या मुलांची संख्या किती, असं जर प्रश्न केला तर आपण असं म्हणतो, आज वर्गात एक मुलगा आहे, किंवा 2 आहेत, किंवा 3 आहेत, किंवा 4 आहेत, 5 आहेत, असे म्हणतो. आपण मायनस म्हणत नाही, म्हणजे वर्गात मुलेच नाहीत असं म्हणू शकत नाही, कारण आपण प्रश्न हा वर्गात असलेल्या मुलांच्या उपस्थिती मोजण्यासाठी, म्हणजे किती हजर आहेत हे मोजण्यासाठी वापरलो. आपण एखादी वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग ती नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 अशी अनंतपर्यंत असते. नैसर्गिक संख्या अनंतपर्यंत असते. याला इंग्लिशमध्ये इन्फिनिटी म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ह्याला इन्फिनिटी म्हणतात. ती अनंतपर्यंत असू शकते. आपण एखादी संख्या मोजण्यासाठी म्हणजे आपण सांगू शकत नाही की किती असेल, याविषयी अनंतापर्यंत नैसर्गिक संख्या असतात. यानंतर आपण पाहूया पूर्ण संख्या. पूर्ण संख्येमध्ये बघा होल नंबर्स म्हणतात त्यांना. पूर्ण संख्या त्यांना इंग्लिशमध्ये होल नंबर्स म्हणतात. यामध्ये नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत, अनंत यामध्ये या संख्या आणि 0 मिळून 0. नैसर्गिक संख्यामध्ये 0 हा नसतो, कारण वस्तूची मोजणी सांगण्यासाठी 0 हा वापरला जात नाही, तर 0पासून चालू होत नाही. तर नैसर्गिक संख्या मोजण्यासाठी 1 पासून चालू होते. तर पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर मोजण्यासाठी 0 पासून चालू होतं, 0 पासून चालू होतं. तर नैसर्गिक संख्यामध्ये 0 आल्यानंतर म्हणजे मोजताना 0, 1, 2, 3 असं मोजत गेल्यानंतर अनंत, म्हणजे या पण अनंत असतात. ज्या नैसर्गिक संख्यामध्ये 0 आल्यानंतर त्या झाल्या पूर्ण संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्या मोजताना 0 पासून जर आपण चालू केलं मोजायला तर त्या झाल्या पूर्ण संख्या. तर आता आपण पाहूया पूर्णांक संख्या, त्याच्यानंतर पाहूया पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये हे पहा, -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 या झाल्या पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येमध्ये मोजताना 0 पासून चालू केल्यानंतर 0, 1, 2, 3, 4 म्हणजे धनपूर्णांक इन्फिनिटीपर्यंत. तसेच -1, -2, -3, -4, -5 अशा अनंतपर्यंत, म्हणजे ऋण पूर्णांक अनंतपर्यंत -6 असे मोजत गेल्यानंतर आपण सांगू शकत नाही, अनंतापर्यंत असतात. आणि धनपूर्णांकामध्ये 1, 2, 3, 4, 5 असे अनंतापर्यंत असतात. तर ह्या झाल्या 0, 1, 2, 3, 4, 5 हे झाले धनपूर्णांक. -1, -2, -3, -4, 5 हे अनंतापर्यंत हे झाले ऋणपूर्णांक. परंतु 0ला धनपूर्णांक किंवा धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक दोन्हीही म्हणत नाहीत, म्हणजे दोन्हीही नसतो तो, धन आणि ऋण दोन्हीही नसतो तो. यानंतर आपण पाहूया परिमेय संख्या. P/Q याप्रमाणे लिहिलेला याला परिमेय संख्या म्हणतात. बघा आता Q बरोबर 0 नसावा, म्हणजे या झाल्या परिमेय संख्या. Q हा 0 नसावा, म्हणजे Qच्या जागी 0 सोडून कोणतीही संख्या असली तरी चालते. म्हणजेच आता बघा 4,
छेद 7 ही झाली परिमेय संख्या. तसेच 4 म्हणजे छेदस्थानी काहीच नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे ही पण परिमेय संख्या. पुन्हा 7/6 ही झाली परिमेय संख्या, म्हणजे अंशस्थानी एक संख्या आणि छेदस्थानी दुसरी संख्या असेल तर त्या परिमेय संख्या असतात. परिमेय संख्येत छेदस्थानी फक्त p/q, क्यूच्या जाग्यावर 0 नसावा, म्हणजे 1 2 3 4 5 कोणती अंक असेल तरी चालते, पण छेदस्थानी फक्त 0 नसावा. बघा आता 6/0 ही परिमेय संख्या नाही. 6/0 ही परिमेय संख्या नाही. तसेच बघा आता 6/1 जर असेल तर ही झाली परिमेय संख्या. यानंतर पाहूया आपण अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्येमध्ये एखाद्या संख्येला पूर्ण जर भाग जात नसेल किंवा एखाद्या संख्येचा पूर्ण वर्गमूळ निघत नसेल तर त्याला अपरिमेय संख्या असे म्हणतात. आता पहा 6 3 3 3 हे इन्फिनिटीपर्यंत आहे, म्हणजे हे झालं अपरिमेय संख्या. आणखी 3.333 हे पण इन्फिनिटीपर्यंत आहे, त्यामुळे झाली ही अपरिमेय संख्या. तसेच वर्गमुळात 7 म्हणजे 7चं वर्गमूळ पूर्ण निघत नाही, त्यामुळे झाली ही अपरिमेय संख्या. तसेच 3चे वर्गमूळ निघत नाही, ती अपरिमेय संख्या झाली. यानंतर वर्गमुळात 11 ही सुद्धा अपरिमेय संख्या, कारण 11चे वर्गमूळ निघत नाही. वर्गमुळात 17 यांचे पण वर्गमूळ निघत नाही. आतापर्यंत आपण संख्या कोणत्या पाहिल्या पहा, 7 11 3 17 या संख्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आपण पुढे पाहणार आहोत. मूळ संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात, म्हणजे मूळ संख्यांचा वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे त्या अपरिमेय संख्या असतात. यानंतर आपण पाहूया. पहा तर अपरिमेय संख्याचं लिहून दिलेलं आहे. अपरिमेय संख्या एखाद्या संख्येचे वर्गमूळ काढले असता पूर्ण वर्गमूळ निघत नसल्यास ती अपरिमेय संख्या असते. उदाहरणार्थ मूळ संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्या संख्येने व 1ने भाग जातो, फक्त इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यांना मूळ संख्या म्हणतात. म्हणून मूळ संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात. यानंतर आपण मूळ संख्या, सहमूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या किंवा संयुक्त संख्या या पाहणार आहोत. चला तर पाहूया. समसंख्या, ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो ती संख्या समसंख्या असते. समसंख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 हे अंक असतात. कोणताही एक अंक असतो, यापैकी कोणताही एक अंक असतो. 2 4 6 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो. उदाहरणार्थ बघा 62 6262 4932 17232 हे झाले समसंख्या, म्हणजे या संख्येला 2ने भाग जातो, पूर्ण भाग जातो. तर पहा 6262 याला 2ने भाग दिला असता, 2 बे 6 नंतर 1 बे 6 आणि 1 म्हणजे 6262ला 2ने भाग दिले असता, म्हणजे त्यांनी 2ने भाग जातो, पूर्ण भाग जातो, तर उत्तर येते 3131. यानंतर 4932 याला पण 2ने भाग देऊन बघा, याला पण 2ने पूर्ण भाग जात आहे. 17232
याला पण 2ने भाग दिला असता पूर्ण भाग जातो. ज्या संख्येला 2ने निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो ती संख्या समसंख्या असते. तर समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. यानंतर आपण पाहूया विषम संख्या. विषम संख्येविषयी माहिती घेऊया. ज्या संख्येला 2ने भागले असता बाकी 1 उरते ती संख्या विषम संख्या असते. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो. बघा, विषम संख्या ह्या संख्येला 2ने भागले असता बाकी 1 उरते त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो म्हणजे एकक स्थानी. बघा आता 5693 या संख्येला 2ने भागले असता बाकी जर 1 उरत असेल तर ती विषम संख्या आहे. बे 1 बे, बे 2 4, 2 4, बे 8 16, 8, बे 4 8 आणि बे 1 बे. पहा, एक शिल्लक राहिलेलं इथं आणि हे 3 म्हणजे 13. तर बे सक 12, तर बे सक 12, तर बाकी 1 शिल्लक राहते. यामुळे ही विषम संख्या आहे. किती? 5693. यानंतर आपण दुसरी एक संख्या घेऊया. आता आपण या संख्येला भागून बघूया. 2ने भागले असता जर बाकी उरत असेल बाकी जर 1 उरत असेल 2ने भागले असता तर ती विषम संख्या असते. तर बघा 4431ला 2ने भागले असता बे 1 बे, बे 2 4, नंतर बे 2 4, बे 1 बे, आता इथे झाले 11, बे 5 10, 10, 11 मधून 10 गेले, खाली राहिलं 1, शिल्लक 1 राहत असल्यामुळं ही पण विषम संख्या आहे. यानंतर बघा 6237 याला 2ने भागले असता बे 1 बे, बे 3 6, 1, बे सक 12, थांबा 1 मिनटं, बे 3 6, नंतर बे 1 बे, पुन्हा बे 1 बे, बाकी 1, तर इथे 17 झाले. बे 8 16, 17 मधून 16 गेले तर बाकी 1 उरतो म्हणजे बाकी 1 राहते. तर 6237ला भाग दिले असता बाकी 1 उरते. 2ने भाग दिले असता बाकी 1 उरते. तर भाजक हे 2 आहे. भाज्य हे 3626 होते. तर त्यानंतर पाहूया 631ला 2ने भागले असता बे 1 बे, बे 3 6, बे 1 बे, 3 मधून 2 गेले, खाली राहिला 1, बे 1 बे आणि 1 आणि बाकी 1 म्हणजे 11, 1 1 11, तर बे 5 10, तर शिल्लक किती राहते? बाकी 1 राहते म्हणजे हे पण विषम संख्या आहे. आता 51 50 51, 51ला 2ने भागले असता बे 1 बे, बे 2 4, इथे एक बाकी उरला 4, बे 2 4, बाकी 1,
बेपंचे 10, बाकी 1 राहतो आहे, तर हे पण विषम संख्या आहे. आता 71 71ला भाग देऊया दोन्ही. बेक बे बेत्रिक 6, बाकी 1 एकावर 1 11, बेपंचे 10, 11तून 10 गेले खाली राहिला 1, म्हणजे बाकी 1 उरतोय. तर समसंख्याचा एक आकडा घेऊया आपण. समजा आता 4290 याला 2ने भागले असता बे एक बे बे दोन्ही 4, बे एक बे बरोबर, बाकी उरत नाही. बेचोक 8, 1 राहिला, 1/05, बेपंचे 10. 4290ला 2ने भागले असता 2185 येते आणि बाकी 0 राहते, त्यामुळं ही समसंख्या आहे. आत्तापर्यंत आपण समसंख्या विषम संख्या पाहिली. यानंतर आपण पाहूया मूळ संख्या. मूळ संख्या पाहूया. मूळ संख्या ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही, ती संख्या मूळ संख्या होय. बघा, एखाद्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1ने भाग जातो, अन्यथा कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. पहा तर 2, 2ला 10, 2ला 2नेच भाग जातो, बे एक बे 2नेच भाग जातो. 2ला 2 शिवाय 1ने भाग जातो, म्हणजेच ही मूळ संख्या आहे. या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर त्याला मूळ संख्या म्हणतात. फक्त आणि फक्त 1 आणि ती स्वतः संख्या म्हणजे त्याच संख्येने जर भाग जात असेल तर तिला मूळ संख्या असे म्हणतात. यानंतर पाहूया 3. 3 या अंकाला 3ने आणि फक्त 1ने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यामुळे 3 ही मूळ संख्या आहे. यानंतर आहे 5. 5 या संख्येला 5ने आणि 1नेच भाग जातो, यामुळे 5 ही मूळ संख्या आहे. यानंतर अंक दिलेला बघा 7. 7ला कोणत्याही संख्येने भाग दिला तर भाग जात नाही. पहा, आपण 2ने 3ने भाग देऊन पाहू. 2ने दिला, 2 एक 2, 2 त्रिक 6, म्हणजे बाकी 1 उरते, म्हणजे ती मूळ संख्या आहे. आणि 7ला हा 7नेच भाग जातो, म्हणजे पहा 7 एक 7, अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही. यानंतर मूळ संख्या आहे 11. 11ला अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही, शिवाय 1 आणि 11ने. त्यानंतर आहे 13. 13 या संख्येला 13 शिवाय 1ने भाग जातो, अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर ती मूळ संख्या आहे. बघा, व्याख्या अशी दिली आहे, ज्या संख्येला 1 म्हणजे 1 किंवा तीच संख्या म्हणजे दिलेली संख्या या संख्येशिवाय अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नसेल, पूर्ण भाग, निशेष भाग म्हणजे पूर्ण भाग जात नसेल तर ती मूळ संख्या असते. यानंतर उदाहरणात या संख्या दिलेल्या आहेत. 1ने किंवा त्याच संख्येने भाग जातो, त्यामुळे ह्या मूळ संख्या आहेत. संख्या दिल्यात 2, 2ला 1ने आणि 2नेच भाग जातो. 3, 3ला 1ने आणि 3नेच भाग जातो. 5, 5ला अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही, शिवाय 1 आणि 5. 7, 11, 13, 17, 19 आणि 23. आपण आता यानंतर 1 ते 100पर्यंत असणाऱ्या मूळ संख्याविषयी माहिती पाहूया. तर पहा, आता ज्या संख्येला
ज्या संख्येला त्या संख्येसह म्हणजे दिलेल्या संख्येसह इतर कोणत्याही संख्येने एक आणि इतर कोणत्याही संख्येने इतर दोन कोणत्याही संख्येने भाग जातो ती संख्या मूळ संख्या नसते. पहा 4. 4ला कशाने भाग जातो? 4ला 4ने सुद्धा भाग जातो. 4ला 2ने भाग जातो. 4ला 1ने भाग जातो. तर पहा 1 आणि 4 शिवाय 2ने भाग जातोय, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. त्यानंतर 6 या संख्येला 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, 1ने भाग जातो आणि 6ने भाग जातो. आता मूळ संख्येमध्ये व्याख्या अशी आहे, 6 दिल्यानंतर 6ने आणि 1ने सोडून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर ती संख्या मूळ संख्या असते. तर 6ला 2ने आणि 3ने 1 आणि 6 सोडता 2 आणि 3ने भाग जातो, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. यानंतर तुम्ही 8, 9, 10, 12, 14 या संख्येला अशाच प्रकारे कोणत्या संख्येने भाग जातो ते पहा. यानंतर पहा एक ही मूळ संख्या नाही, तसेच ती संयुक्त संख्या नाही. 0 ही संख्या समही नाही आणि विषमही नाही. पहा 1 ही संख्या मूळ संख्या नाही, म्हणजे त्याच संख्येला भाग ती संख्या आणि 1ने भाग जाणारी संख्या जर असेल तर तिला मूळ संख्या म्हणतात. परंतु 1 ही मूळ संख्या नाही, तसेच संयुक्त संख्याही नाही. 0 ही संख्या समसंख्या नाही व विषम संख्याही नाही. 0 ही संख्या सम नाही आणि विषमही नाही. सम नाही आणि विषम पण नाही. सम नाही आणि विषमही नाही. यानंतर आपण पाहूया, एक ही संख्या मूळ नसल्यामुळे आपण 2 पासून 100 पर्यंत कोणकोणत्या संख्या मूळ संख्या आहेत ते पाहूया. आता पहा 2 ते 10 पर्यंत आपल्याला 4 मूळ संख्या भेटतात. 4 मूळ संख्या. पहिली मूळ संख्या आहे 2 या संख्येला 2ने आणि 1ने याशिवाय कोणत्याही संख्येने भाग जात नसल्यामुळे 2 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर आहे 3ला 3ने आणि 1ने भाग जातो. तसेच 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत. 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. यामध्ये 2, 3, 5 आणि 7. तर यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे एक ही संख्या मूळ संख्या नाही आहे, तसेच संयुक्त संख्या नाही. तर आपण 2 पासून मोजायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला 2 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या भेटतात. 4 मूळ संख्या कोणत्या? 2, 3, 5 आणि 7 या मूळ संख्या भेटतात. 4 मूळ संख्या 2 ते 10 पर्यंत. त्यानंतर पाहूया आपण 11 पासून 20 पर्यंत आपल्याला 4 मूळ संख्या भेटतात की ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1ने भाग जातो, याशिवाय कोणत्याही संख्येने भाग जात नाही. अशा 11, 13, 17 आणि 19 अशा 4 मूळ संख्या भेटतात. या संख्या आपल्याला पाठ असल्या पाहिजेत, याचा फायदा होईल. 21 पासून 30 पर्यंत आपल्याला 2च मूळ संख्या भेटतात की ज्या संख्येला 2ने म्हणजे त्याच संख्येने किंवा त्या संख्येने किंवा 1 शिवाय इतर संख्येने कोणत्याही संख्येने भाग जात नाही. अशी फक्त 2 संख्या भेटतात. 23 आणि 29 फक्त 2 मूळ संख्या भेटतात. यानंतर पाहूया आपण 31 ते 40 पर्यंत. 31 ते 40 पर्यंत आपल्याला फक्त 2च मूळ संख्या भेटतात, ज्या
आपल्याला पहिली मूळ संख्या आहे 31. या संख्येला 31ने आणि 1नेच भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही, म्हणून त्याला मूळ संख्या म्हणतात. यानंतर पहा 37 ही मूळ संख्या आहे. हिला पण 37 आणि 1 शिवाय कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, यामुळे ती मूळ संख्या आहे. यानंतर पाहूया आपण 40 ते 50 पर्यंत मूळ संख्या. आपल्याला 3 मूळ संख्या भेटतात. यामध्ये 41, 43 आणि 47. 41, 43 आणि 47 या मूळ संख्या आहेत. यानंतर आपण पुढील संख्या पुढील भागामध्ये पाहूया. पुढचा भाग पाहायला विसरू नका. आणि नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला घटक संख्या आणि संख्या पद्धती आपण पुढे पाहणार आहोत. तरी आपण पाहावे. आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नाची आपण माहिती घेणार आहोत, तरी आपण पाहत राहावे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे आपण शिकवलेला घटक जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल. आणि आपण आपला व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला नवीन आलेला व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला माहिती मिळेल.